Hello everyone, myself Jadhav Suwani from third year B Pharmacy. I am doing my pharmacy from सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी नरहे. त्याच्यासोबतच मी वायझेट वेलनेस क्लिनिकमध्ये गेली 1.5 वर्ष झाली ॲज अन इंटर्न म्हणून काम करते. क्लिनिकचा आमचा संबंध ज्यांनी घडून दिला ते म्हणजे मृणाल दिदी, पायल दिदी आणि धनश्री दिदी. ते आमच्या सिनियर्स होत्या 2 वर्षांनी. आम्ही जेव्हा पहिल्यांदा आलो सिंहगडमध्ये तेव्हा अभ्यासाव्यतिरिक्त काहीतरी करायचं म्हणून आम्ही सिनियर्सला विचारत होतो. तेव्हा आमच्या लक्षात आलं की सिनियर्स काहीतरी करतायत क्लिनिकशी किंवा कोणत्या तरी प्रोजेक्टवरती काम करतायत. तर आम्ही त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी आम्हाला क्लिनिकला घेऊन गेल्या. तिथं गेल्यानंतर आम्ही एका ब्राईट मिशनशी इंट्रोड्यूस झालो. तो म्हणजे होता डिंबा, डायबिटीज मुक्त भारत अभियान. त्याच्यासोबत आम्ही जेव्हा पहिल्यांदा गेलो क्लिनिकला तेव्हा आम्हाला सरांनी एक टास्क दिलं की तुम्ही एक बुक वाचा आणि त्याच्यावरती तुम्ही बोला की तुम्हाला त्या बुकवरती काय वाटतं. तर तिथं गेल्यानंतर खूप असा पॉझिटिव्हनेस आला की आपण बुक्स वाचले पाहिजेत. ती पहिली मेन गोष्ट जी मला कळाली. त्याच्यानंतर अजून आम्हाला सांगितलं गेलं की तुम्ही तुमचे गोल फिक्स करा की ज्याचा आम्ही कधी विचारच केला नव्हता की छोटे छोटे गोल्स ठेवा आपल्या महिन्याचे गोल्स करा, आपल्या 6 महिन्याचे गोल्स करा. ह्या गोष्टी आम्हाला तिथे जाऊन कळाल्या. त्याच्यानंतर आम्ही बुक क्लबमध्ये जसं जसं पार्टिसिपेट करत गेलो तसं तसं आमच्या विचारांमध्ये बदल होत गेले. म्हणजे जी गोष्ट आम्ही निगेटिव्हली घेत होतो ती आम्ही पॉझिटिव्हली कशी घेऊ शकतो याचा विचार करू लागलो. त्याच्यानंतर दुसरं जे झालं ते म्हणजे बिझनेसचा जो आमचा हे झाला प्रोग्राम झाला तर तो पण मी अटेंड केलेला. तर आपला माइंडसेट बिझनेसच्या बाबतीत कसा पाहिजे किंवा जर आपल्याला बिझनेस करायचा असेल तर कशा स्टेप्स आहे, काय फॉलो केले पाहिजे, त्याच्यासाठी पण कोणतं तरी नॉलेज असतं ते मला तिथे जाऊन कळालं. त्याच्यानंतर रिच डॅड पुअर डॅड बुक असेल किंवा हाऊ टू विन फ्रेंड्स, ते जे बुक्स होते ते खूप जास्त इफेक्टिव्ह झाले आमच्यावरती. त्याचा जो बदल आहे तो मला माझ्यात दिसून आला की मी ज्या गोष्टींचा कधीच विचार केला नव्हता तो त्या क्लिनिकमध्ये येऊन केला. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. मी माझ्या स्वतःमध्येच म्हणजे तिथं गेल्यानंतर इतकी पॉझिटिव्ह एनर्जी आली आमच्यामध्ये की मी माझ्यात बदल करायला लागले होते की रात्रीचं लवकर झोपायचं, सकाळी लवकर उठायचं आणि त्या गोष्टी मी म्हणजे सारखी बोलत होते की हे करायचं आहे, ते करायचं आहे आणि ते पॉझिटिव्हली बोलल्यामुळं ते माझ्या माइंडमध्ये राहत होतं आणि त्या गोष्टी फॉलो करत गेले मी. त्याच्यानंतर माइंडसेटमध्ये सांगायचं झालं तर मी म्हणजे निगेटिव्हमध्ये होते, खूप जास्त निगेटिव्हमध्ये होते. त्याच्यानंतर बुक्स जशी जशी वाचायला लागले आणि राज सरांचं बोलणं इतकं जास्त इफेक्टिव्ह होतं की म्हणजे असं ते बोलायला लागले की बोलावंच असं वाटत होतं आणि ते इतकं पॉझिटिव्हली आमच्या डोक्यामध्ये जात होतं की त्या गोष्टी निघत नव्हत्या परत बाहेर की ह्या गोष्टी अशा केल्या पाहिजे, पॉझिटिव्हली असं घेतलं पाहिजे आणि छोट्या छोट्या गोष्टींपासून स्टार्ट केलं पाहिजे की तुम्ही रोज 5 लाईन बुक वाचा किंवा तुम्ही वाचन वाढवा. हे जे छोट्या छोट्या गोष्टी होत्या ते आमच्यामध्ये स्वतःमध्ये चेंज झाल्या. त्याच्यानंतर आमचं नॉलेज वाढलं. तिसरं होतं की कॅम्प घेतले आम्ही WWC क्लिनिकमधून कॅम्प जे घेतले त्याच्यामध्ये जो मला बेनिफिट झाला तो म्हणजे होता कम्युनिकेशन स्किल. की मी बघितलं की जो बाकीचा स्टाफ आहे की ती कसं कम्युनिकेट करते, कसं लोकांना म्हणजे इन्फ्लुएन्समध्ये आणतं आहे की लोकांशी बोललं कसं पाहिजे, कसं करतं आहे त्या गोष्टी मी ऑब्झर्व केल्या आणि म्हणजे कॅम्प सगळ्यात जास्त आवडला मला की लोकांना आपलं बोलणं कसं पटवून द्यायचं, त्यांच्याशी म्हणजे कॉन्टॅक्ट कसा करायचा, ह्या गोष्टी पण मला तिथे जाऊन कळाल्या. त्याच्यानंतर याच्याच नाही तर जर बाकीचे काही इश्यू असतील किंवा बिझनेस माइंडसेट किंवा आपल्या काही आयडिया असतील त्यासुद्धा सरांशी डिस्कस करायला सर कधीच नाही म्हणजे म्हणत नव्हते. आणि त्याच्यानंतर आपले सेशन्स होतात ते खूप जास्त नॉलेजेबल असतात की आपण खूप जास्त वेगळ्या गोष्टी फॉलो करतो की आपण डाएट प्लॅन असेल किंवा हे असेल की आपला जो ईटिंग विंडो वगैरे त्या गोष्टी म्हणजे कुठंच शिकवल्या जात नाही. आणि आम्ही फार्मसी स्टुडंट असूनसुद्धा आम्हाला त्या म्हणजे कॉलेजमध्ये पण शिकवल्या जात नाहीत. ते आम्ही इकडे येऊन शिकलो आणि कसं म्हणजे आपली लाईफस्टाईल कशी बनवायची हे पण आम्हाला इथे इंटर्न म्हणून काम करताना समजलं. त्याच्यानंतर माझं वाचन वाढलं. वाचनामुळं मी म्हणजे आता मी रूममध्ये हॉस्टेलला असते तर जे मी वाचायचे ते माझ्या रूममेट्सला सांगायचे की हे असं असतं, ते तसं असतं. तर मी वाचत असताना त्यांना पण असं वाटायचं ती वाचते आपण पण वाचन करायला पाहिजे. तर ते पण वाचन करायला लागले. आम्ही तिघींमध्ये बुक्स घेतले आणि नंतरून आमचं पण वाचन वाढलं. सोबत पॉझिटिव्हिटी खूप वाढली, माझ्यात पॉझिटिव्हिटी खूप जास्त आली. त्याच्यानंतर सरांचा एक फॉर्म्युला होता सँडविच फॉर्म्युला
की जर एखाद्याला त्याची चूक सांगायची असेल तर ती कशी सांगायची, की त्याच्या पॉझिटिव्ह गोष्टींसोबत त्याची निगेटिव्ह गोष्ट सांगायची, ती जे होती ते खूप जास्त इफेक्टिव्ह होती. म्हणजे त्या गोष्टीमुळे असं झालं की हर्ट नव्हते करत लोकांना. म्हणजे माझं जे बोलणं होतं, म्हणजे मी निगेटिव्हली होते, खूप जास्त बोलतच नसायची. पण मग सरांनी जे सांगितलं आम्हाला की तुम्ही ह्या पद्धतीने बोललं पाहिजे, लोकांना ह्या गोष्टी म्हणजे लोकांना कसं हँडल करायचं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे ह्या आम्हाला मला क्लिनिकला आल्यानंतर कळाल्या. नॉलेजसोबतच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये खूप जास्त फायदा झाला क्लिनिक